रामकृष्ण हरी. पंढरपूरची वारी म्हटली की संत नामदेव महाराजांची आठवण येणं अटळ आहे. आज त्यांच्या महानिर्वाणाला जवळजवळ 750 वर्ष झाली आहेत. असे असले तरीही वारकरी संप्रदायाला नवसंजीवनी देणाऱ्या या महान संतांची आठवण वारकऱ्यांच्या मनामध्ये अखंड जागी आहे. आजही वारीचं पंढरपुरात स्वागत करण्याचा मान हा नामदेव महाराजांच्या वंशजाकडे आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील रोजचे सर्व पूर्वोपचार हे संत नामदेववाणीच्या आधारानेच केले जातात. महान विठ्ठल भक्त असलेल्या संत नामदेव महाराज यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यापासून 15-20 किलोमीटर दूर अंतरावरील नरसी नामदेव या गावामध्ये झाला. मराठवाड्याचे सुपुत्र असलेले श्री संत नामदेव महाराज हे नरसी नामदेव या गावी जन्मले आहेत. या नरसी नामदेव गावाशेजारून कयाधू नदी वाहते आणि या कयाधू नदीच्या नदीकाठीच संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे. सन 2019 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि कलशारोहण देखील झालेला आहे. श्री विठ्ठलाच्या सगुण भक्तीमध्ये आयुष्यभर रममाण झालेल्या संत नामदेव महाराजांचा कालखंड आहे सन 1270 ते 1350. म्हणजे संत नामदेव महाराजांना 80 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. संत नामदेव महाराज हे मराठी भाषेतील पहिले चरित्रकार होते. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई या चारही भावंडांच्या समाधीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या चरित्राचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. आणि केवळ संत नामदेव महाराजांमुळेच आपल्याला या चारही लोकोत्तर भावंडांचे आयुष्य किती विलक्षण होते हे कळते. सर्व सुख आहे मज पांडुरंगी अशीच संत नामदेव महाराजांची धारणा असल्यामुळे त्यांना कुठेही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता वाटत नव्हती. परंतु आपल्या प्राणसखा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आग्रहामुळे ते तीर्थयात्रेला निघाले आणि या तीर्थयात्रेहून परतल्यानंतर शके 1296 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. 26 वर्षाच्या संत नामदेव महाराजांना तो प्रसंग आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा वियोग आतून गलबलून टाकणारा होता. आणि यानंतरच संत नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सोडला आणि आपल्या आयुष्याची उर्वरित 54 वर्षे भागवत संप्रदायाच्या प्रचारात आणि सेवेत वाहिली. त्यामध्ये त्यांनी दक्षिणेच्या आणि नंतर उत्तरेकडील यात्रा केल्या. वारकरी संप्रदायाचा श्री विठ्ठल भक्तीचा प्रसार संत नामदेव महाराजांनी अथकपणे केला आहे. उत्तरेच्या दिशेने झेपावलेले संत नामदेव महाराज हे खरे तर भक्ती विश्वातले आश्चर्यालाच आश्चर्य वाटावे असे लोकोत्तर महान संत होते. शेकडो कोस दूर असणाऱ्या पंजाबामध्ये वयाच्या 60 नंतर संत नामदेव महाराज गेले कसे हेच सर्वात मोठे आश्चर्य आहे. विशेष म्हणजे उत्तरेकडील भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, परंतु महाराजांनी ती आत्मसात केली. अभंग रचना हिंदीमधून केली. शीख संप्रदायाच्या श्री गुरु ग्रंथ साहिबामध्ये संत नामदेव महाराजांचे 61 अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. गुरु ग्रंथ साहिबातील हे 61 अभंग संत नामदेव की गुरुबाणी म्हणून प्रसिद्ध तर आहेत. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शीख संप्रदायाच्या नित्य पठणातील ही पदे आहेत. संत नामदेव महाराज ज्यावेळेस पंजाबातून 80 वर्ष झाल्यानंतर पंढरपूरला परतले होते त्यावेळेस त्यांनी हे जग सोडून जाण्याचं ठरवलं. त्यांच्यासमोर आठवण उभी होती ती त्यांचा प्राणसखा असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आषाढी त्रयोदशीला घेतलेली संजीवन समाधी. संत नामदेव महाराज यांची पंढरपूरच्या विठोबावरची भक्ती एवढी निस्सीम होती की त्यांनी समाधी घेताना देखील इच्छा किती उदात्त प्रकट केली आहे ती बघा. संत नामदेव महाराज म्हणतात, वतनामुची मिरासी पंढरी विठोबाचे घरी नांदणूक, सेवा करू नित्य नाचू महाद्वारी, नामाची उजरी जागवू तेथे, साधू संता शरण जाऊ मनोभावे, प्रसाद स्वभावे देती मज, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देती वरी. संतांच्या चरणधुळीचा लाभ व्हावा
म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती. संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधीबद्दल आख्यायिका अशी. आषाढवद्य एकादशी सन 1350ला ज्यावेळेस संत श्री नामदेव महाराज हे पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि तिथे त्यांनी वैकुंठ गमनाची आज्ञा द्यावी याकरता त्यांच्याकडे मागणी मागायला सुरुवात केली. त्यावेळेस पांडुरंगाने त्यांना विचारले, बोल नामदेवा काय हवे आहे. त्यावेळेस संत नामदेव महाराजांनी सांगितले की मला संतांच्या चरणधुळीचा लाभ पाहिजे आहे, म्हणून मला आपल्या महाद्वाराच्या पायरीवरती संजीवन समाधी हवी आहे. आषाढवद्य त्रयोदशी हा संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्याचा दिवस. तोच दिवस भगवंतांनी संत नामदेव महाराजांसाठी निश्चित केला आणि संत नामदेवाला त्या दिवशी समाधी घेण्यासाठी सांगितलं. संत नामदेव महाराजांची शेवटची आरती संत परिसा भागवत यांनी केलेली आणि त्यानंतर भगवंतांनी निर्देश करताच त्या पायरीजवळची जमीन दुभंगली आणि तिथे मोठा खड्डा तयार झाला. प्रत्यक्ष पांडुरंगाने आपल्यासाठी वैकुंठ गमनासाठी मार्ग तयार केलेला हे पाहून संत नामदेव महाराजांनी त्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी या खड्ड्यामध्ये प्रवेश केल्या केल्या त्यांचे वडील दामाशेठ आणि त्यांची आई गोणाबाई यांनी देखील त्यामध्ये प्रवेश केला. त्यांची मोठी बहीण आऊबाई यांनी देखील प्रवेश केला. संत नामदेव महाराजांची पत्नी राजाबाई यांनी देखील प्रवेश केला. संत नामदेव महाराजांचे 4ही पुत्र नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल आणि मुलगी लिंबाबाई यांनी देखील त्यात प्रवेश केला आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या 3ही सुना गोडाबाई, येसूबाई आणि साखराबाई अशा 12 जणांनी प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत संत नामदेवांची दासी संत जनाबाई यांनी देखील प्रवेश केला. अशा एकूण 14 जणांनी या ठिकाणी एकाच वेळी संजीवन समाधी घेतलेली आहे. या सगळ्यांमध्ये संत नामदेव महाराजांचे मोठे सुपुत्र श्री नारायण यांची पत्नी लाडाबाई ही प्रसूतीसाठी माहेरी गेली होती, त्यामुळे त्या या संजीवन समाधीमध्ये सहभाग घेऊ शकल्या नाहीत आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले मुकुंद महाराज यांचाच वंश आज नामदेव महाराजांची वंशावळी चालवते आहे. नामदेव पायरी समोर संत नामदेव महाराजांच्या समाधीचा उत्सवाचं आयोजन देहूकर फडातर्फे होतं. टेंभुकर मंडळी आणि व्यापारी वर्गाचं या उत्सवाला सहकार्य असतं. त्रयोदशीला समाधीचं कीर्तन झाल्यानंतर महाद्वार व्यापारी वर्गातर्फे महाप्रसाद होतो आणि मंदिर समितीतर्फे या प्रसादाला थोडा शिधा दिला जातो. संत नामदेव महाराज हे कीर्तनाला उभे राहिले आणि त्यांचं कीर्तन रंगू लागलं तर त्या रंगामध्ये पांडुरंग सुद्धा डोलायला लागायचे, एवढी त्यांच्या अंगी भक्ती होती. आपल्याकडे घरोघरी म्हटली जाणारी पांडुरंगाची आरती युगे 28 विटेवरी उभा वामांगे रुखमाही दिसे दिव्य शोभा ही आरती देखील त्यांनीच रचलेली आहे. आणि आरतीनंतर आपण जी प्रार्थना म्हणतो घालीन लोटांगण वंदीन चरण, ही देखील प्रार्थना संत नामदेव महाराजांनीच रचलेली आहे. सुख संपत्ती, पैसा, ऐश्वर याची कसलीही अभिलाषा पांडुरंगाच्या भक्ताला नसते. तर पांडुरंगाच्या भक्ताला कशाची आस असते तर ती संतांच्या चरणरज म्हणजे चरणसेवेची आस असते. धन्य धन्य ते पांडुरंग भक्त आणि धन्य धन्य ती पंढरी. या अशा महान पांडुरंग भक्ताला त्रिवार वंदन. राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.